समाजाचं नेलं तसं पूर्व आणलं तिथे. होय राजा. त्यांचं आमचं तुम्ही सोडून केलं. होय राजा. त्याबद्दल आमचे आभारी आहोत. होय राजा. आता ह्या गावकीमध्ये ह्या गावामध्ये हे तरुणपूर आहेत सगळी. होय राजा. त्या सुखाचा ठेव. डोंगरी वरी नामच्या दाखोबा देवळा सोनाची तरी. मी रोशन पवार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर आपला व्हिडिओ भरपूर दिवसानंतर म्हणता येणार नाही, खरं तर वर्षानंतर येतो ना आपण. एका वर्षाने व्हिडिओ येतो आहे. खरं तर काय झालं की आपला थोडा वेळात निघत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही जे म्हणजे आपले जे ऑडियन्स आहेत ते जास्त करून आपल्या कोकणातलेच आहे. आणि आपण मला असं वाटतं की मुंबईचे व्हिडिओ मला बनवणं म्हणजे व्यर्थ आहे. आणि मुंबईमध्ये वगैरे दुसऱ्यांचं प्रमोशन करणं म्हणजे मला ते बरोबर वाटत नाही. पण झालं असं की मला फक्त कोकणातले व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि खरं तर सांगू की मला कोकणात सध्या यायला जमत नाही, पण कसं तरी आपण ट्राय करतो आहे येण्यासाठी. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आत्तापर्यंत जे आपले सबस्क्रायबर जे टिकून आहेत ते खरंच आपल्यावरती मनापासून प्रेम करत असेल, मग आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतील, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण आत्ता जो व्हिडिओ आपण जे दिला आहे या व्हिडिओमध्ये, तर तो अशा प्रकारे आहे जसं की या व्हिडिओमध्ये आपल्या गावचे खेळ आहेत. तो ते आतापर्यंत कोणाचे व्हिडिओ काढले नसतील, पण आपण पहिल्यांदा काढले आपल्या चॅनलवरती. तो त्याच्यामध्ये कसं आहे की आपले गावचे खेळ असतात ते आपल्या 12 गावच्या अगोदरची प्रथा होती की 12 गाव फिरायचे. पण आता प्रत्येक गावामध्ये आता माणसं कमी झाल्यामुळे तर जास्त असं 5 गावं घेतात. आणि 5 गावामध्ये आपल्या जे देवाचे जे काही धूप-आरती वगैरे असते तर ते प्रत्येक गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन त्याची आरती घेऊन जातात. आणि जे काय त्यांच्या खुशीने असतात ते घरातली माणसं देतात. तर अशी आपली प्रथा असते. त्यानंतर आपल्या गावामध्ये आपले जे खेळी असतात ते येतात आपल्या होळीच्या आदल्या दिवशी. आणि त्यांचा मान असतो पिला लावण्याचा. ठीक आहे, पिला लावण्याचा. पिला म्हणजे काय असतं की आपल्या होळीच्या आधीचे 6 दिवस अगोदर आपण एक छोटी होळी करतो. तुम्ही जे कोकणातल्या तुम्हाला माहिती असेल. आणि खरं तर तुम्ही कोकणात असाल तर नक्की कमेंट करा पिला म्हणजे काय. तर ठीक आहे, तर पिला लावण्याचा कार्यक्रम असतो. खरं तर गेल्या 5 दिवस आपल्या गावचेच जे ग्रामस्थ आहेत ते पिला लावण्याचा प्रोग्राम करतात. आणि होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे 6वा पिला जो असतो तो आपल्या जे खेळी असतात ते लावण्याचा प्रयत्न आहे. तुला माहिती आहे का पिला म्हणजे काय असतं ते? तुमच्याकडे म्हणजे काय म्हणतात? तर खरं तर आपली बायको आहे चिपळूणचा, पण तुमच्याकडे म्हणजे कशी प्रथा असते का? हां, मग काय म्हणतो? होळीच म्हणतात, पण ते मोठी होळी लावत असतील ना, छोटे छोटे लावत असतो ना पिळे. हां, तर खरं तर कसं बायको जास्त करून मुंबईलाच राहिली आहे. बालपण पण जास्त करून मुंबईलाच गेलं ना तुझं, त्यामुळे. तर ठीक आहे, प्रत्येक आपल्या गावागावाची वाडीवाडीची प्रथा वेगळी असते. तर ती आपण पण त्यांच्या गावी कधी जाऊ जास्त वेळ, तर आपल्याला सुद्धा माहिती तिकडची सुद्धा माहिती आपण सांगू. कारण त्या इंट्रो खूप मोठा होता तुमच्यासाठी. पण हा व्हिडिओ स्पेशली मी शूट केलेला आहे. खरं तर मी एवढा लहानाचा मोठा झालो, पण कधी मला असा हा क्षण अनुभवायला नाही मिळाला आहे. म्हटलं तुमच्यासोबत जरा शेअर करूया. तो चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण समजेल की व्हिडिओमध्ये काय आहे. आणि आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे शिमगा हा सण म्हणजे. तो चला लेट्स सी, पुढे व्हिडिओमध्ये पाहूया काय काय होतं ते. पुरुषा कुठं आहे? घेऊ दे अरे मला माहिती नाही, माझ्या हातातला कॅमेरा आणला मस्तवाला. अरे नाही, मागच्या वर्षी कोणच होतं की तमाशाला आले आपलं की थोडा पाय वगैरे टाइमपास फुल एन्जॉयमेंट. अंगणी माझ्या रंगारी तुम्ही हो
झणझणीत सणसणीत फणफणीत तडाखेदार मसाला मारून मीठ नंतर मारू आपण. बाबूजी मना माझं नाव, मना माझं नाव,
पती मिळाला फॅशन मी करते फॅशन वाला पती मिळाला फॅशन मी करते खांद्यावरून करते
तुझा ग पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवले शंकराच्या मांडी
खबर आहे नेलं तसं आणलं तिथे त्यांचं आमचं तुम्ही सोडून केलं त्याबद्दल आमचे आभारी आहोत. आता ह्या गावामध्ये हे तरुणपूर आहेत सगळी त्या सुखाचा ठेव त्या सुबुधी दे कुठे फालतू कुठली गोष्ट करता कामा नये. आणि काही लोक असे असतात द्रौपदी जावं तर द्रौपदी नको सुचू दे द्रौपदी राहू दे सुखाचा ठेव. हे बाजे तो पिंजर आहे. दाखवा देवा आमच्या ईशाची दारू सुटली. अरे भाऊ खाली आहे आले की थोडस घ्या. दगडाचा ये हात लाव फक्त नाही सॉरी. नको बा अगरबत्तीच्या नाही आपल्या मातीच्या काड्या पेटत नाही. खालून घे ना खालून घे. आता हे दव पण आहे ना मला डोंगरी वरी नामच्या दाखोबा देवळा सोनाची तरी डोंगरी आमच्या दाखोबा देवळा सोन्याचा हे त्याला नको राहू दे. हे त्याला राहू द्या दे त्याला नको आरामात आहे खाली. आबो
अरे आधी कारच्या बाहेर हे अरे मारतोच कुठे आंबे दाम अरे वरचा वेळेला तू अर्धा फरक केला अरे मंडळी इथं बघताय ते आपले 2-2 एक पिवळे लागतात खरं तर आपल्या मी मला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं की आपले हे जे तमाशेवाले असतात त्यांचा आधी मान असतो आपण आता 7 दिवस लावतो ऑलरेडी नंतर आता पहिले आपला जो पिला लागेल आता दुसरा पिला लावतोय आणि हा आजच्या दिवसाचा पिला असतो म्हणजे आपल्या होळीच्या आदल्या दिवसाचा पिला असतो तो आपल्या जे तमाशे असतात जे गावोगावी फिरतात आणि आपली जी परंपरा आहे जी जपण्याचा प्रयत्न करतात तर हे खरं तर जेव्हा आपली पहिली होळी चालू होते त्यानंतर मग आपले जे गावचे काही ग्रामस्थ आहेत तर ते गावोगावी जातात आणि ते तमाशाचा जो कार्यक्रम असतो करतात आणि नंतर मग जेव्हा होळीच्या आदल्या दिवशी त्यांचा म्हणजे एक मान असतो आपल्या पिला काय काय बघूया चला अरे बाबा ह्याच्या बसला लांब अरे तू तो मेला होलटलाच पण तो तोडलाच अर्धा आणि बघता आपली जी तरुण मंडळी सुद्धा आहे ना किती एकदम उत्साहाने आले आपली होळी शिमगा म्हणजे किती एकदम अरे संकेत भाईचा नाद नाही केला लागले लावले राजा कधी बसला लावताय पडाले खरं तर हवा खूप असल्यानंतर लोक जळत नाही अरे राज चप्पल काढ. संकेत
मागे उभं राहा रे जरा. जोड घालायची काय नाही घालायची. नाही, नाही. तिला झोडायचं नाही नाच्या आहे. मारू नका कोणी